सुमारे 2000 पेक्षा जास्त गोरगरीब लोकांना राजीव गांधी निराधार योजनेतून मदत मिळवून देणारे, निस्वार्थी भावनेने 400 पेक्षा जास्त जोडप्यांचे विवाह जुळवणारे, अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे, महाराष्ट्रभर ज्यांचा मोठा मित्रपरिवार असणारे निधर्मी, निरपेक्ष, निस्वार्थी सामाजिक कार्यकर्ते, युवा उद्योजक विवेक पवार यांना विविध पुरस्कार प्राप्त रोखठोक मुलाखत पहा. नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. खरं तर माणसाच्या आयुष्यामध्ये प्रेम आणि पुरस्कार हा सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी अतिशय मेहनत घ्यावी लागते, तेव्हा प्रेम आणि पुरस्कार हा मिळत असतो. आपल्यासोबत बेंबळेगावचे विवेक पवार आहेत. त्यांनी खडतर प्रवास करत त्यांच्या आयुष्यामध्ये असंख्य पुरस्कार प्राप्त केलेले आहेत आणि बेंबळेसारख्या ग्रामीण भागातून पुरस्कार मिळवणं म्हणजे नॉट ए जोक. तर त्यांचं कार्य आणि कशा पद्धतीने त्यांना पुरस्कार मिळाले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. साहेब नमस्कार. नमस्कार. सुरुवात तुमची कसं पण झाली आणि पुरस्कार जे मिळाले ते कुठले कुठले पुरस्कार आतापर्यंत मिळाले? पहिल्यांदा माझं बेंबळ्यात महासेवा केंद्र चालू केलं मी 2017ला. महासेवा केंद्र माध्यमातून लोकांना शासकीय दाखले, त्यांची शासकीय कामाची सुरुवात केली. त्या कामात करत असताना की मग गोरगरीब महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, काही इतर अपंग असतील, त्यांच्यासाठी जवळजवळ 6,000-6,500 लोकांना मी पगारी चालू करण्यात प्रयत्न केला आणि ते चालू करून दिले. तसेच माझा दुर्मिळ रक्तगट आहे, बी निगेटिव्ह म्हणून. आतापर्यंत जवळजवळ मी 76 वेळा रक्तदान केलं. त्याचाही आशीर्वाद कुठेतरी असेल. आणि 300 ते 400 ते 500 लोकांचं लग्न जमवण्याचं मी म्हणजे प्रयत्न केले आणि ते यशस्वीरित्या आहे. आतापर्यंत जे विवाह जुळवले ते कुठल्या कुठल्या जातीचे जमवले का? सगळ्या जाती, सर्व जातीचे आणि काय आंतरजाती पण करून टाकले. काय वाटलं तुम्हाला एक सामाजिक कार्यामध्ये कशी आवड निर्माण झाली तुम्हाला? पहिल्यापासून वडिलांची शिकवण आहे माझं. दुसऱ्यासाठी करत राहिला की आपलं मनाने होतं. म्हणून वडिलांच्या शिकवणीखाली मी करत राहिलो. आणि माझे एक मित्र आहेत रायगडला, ॲडिशनल कलेक्टर सुनील पुंडलिक थोरवे. त्यांनी पहिल्यापासून सांगितलं, करत राहा, मिळत राहील. स्वतःसाठी कुणी करतं, पण दुसऱ्यासाठी करणं महत्त्वाचं आहे. म्हणून मी ह्यात जिरलो आणि मरणार ह्यातच आणि करणार ह्यातच. आणि इतकं करतो, इतकं खराई लढाई करायला जातो, पण संकट इतकी मागे येतात, खऱ्याला त्रास होतो, ती एवढा त्रास होतो, पण माझं कार्य चालूच आहे सतत. खरं तर खडतर प्रवास जीवनामध्ये असतो आणि स्वतःसाठी सर्वजण जगत असतात, परंतु दुसऱ्यासाठी सुद्धा जगता आलं पाहिजे. बरोबर आहे, हे शिकवण आहे. तर साधारण कुठले कुठले पुरस्कार तुम्हाला मिळाला? आता मला पहिल्यांदा महाराष्ट्रातनं पुरस्कार मिळाला. महाराष्ट्रातनं नंतर शिवराय सामाजिक पुरस्कार, शाहूराजा सामाजिक पुरस्कार, परत द गोल्डन म्हणून एक आहे, ते एक मिळाला. असे जवळ 8-9 पुरस्कार मिळायला लागले. संभाजी मालिकेमध्ये काम करणारे अजित तपकिरे, भाईजी नाईक त्यांच्या हस्ते, अजित गोडबोले, धनंजय महाडिक, शरद पवार, म्हणजे बरेच मोठे व्यक्तीचे हस्ते मला पुरस्कार प्राप्त झालेले. आतापर्यंत किती पुरस्कार मिळाले? आतापर्यंत 9 पुरस्कार झाले. 9 पुरस्कार मिळाले. आणि माझं काम चालू राहणार आहे. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, इतर पुरस्कारासाठी माझी धडपड चालू आहे. तर बेंबळेगावच्या या छोट्याशा गावामध्ये सुद्धा जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आपण स्वतःसाठी जगतो, परंतु दुसऱ्यासाठी सुद्धा जगता आलं पाहिजे. कारण माड्याला जायचं किंवा माड्यातून कागदपत्र आणायचे, त्यांचे सबमिट करायचे आणि त्यांना पगारी चालू करायचे. एवढंच नव्हे तर लग्न जमवण्यापासून आतापर्यंत 400 ते 500 लग्न जमवले. आणि असा हा स्तुत्य उपक्रम खरं तर माणसाच्या आयुष्यामध्ये धावपळीचे युग आहे आणि प्रत्येकाला पैशाची गरज आहे. कारण पैसा बोलला पाहिजे, पण निस्वार्थपणे विवेक पवार आहेत, यांनी आतापर्यंत त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. अजून त्यांना राष्ट्रीय, इंटरनॅशनल किंवा बाहेरचे पुरस्कार हे नक्की मिळण्यासाठी त्यांच्या धडपडी येत आहे. या व्यतिरिक्त आपल्याला सपोर्ट कोणी केला? या व्यतिरिक्त सपोर्ट माझे मित्र श्रीमंत कोकाटे सर, त्यांचा सतत मला सपोर्ट राहतो. तसेच माझे प्राध्यापक मित्र सोमनाथ गोडसे, राहुल सावंत सर, परत काही मंडळी अधिकारी आहेत, त्यांचं सहकार्य राहतं. कुठं अडचण पडली तर आहे आम्ही, तू फक्त पळ. मग कशाची अडचण पडू, पैशाची पडू, कुठं धडपडी पडू, निम्या रात्रीत गाडी बोलवली, कोणाला बोलवलं की माझ्यासाठी धावून येणार. आणि इतर मी बऱ्याच स्कीमा राबवल्या, दवाखान्याच्या स्कीमा राबवून देणे, पेशंट पैसे राहणे, त्यांना कुठल्या स्वरूपाने त्यांचे पैसे वाचून त्यांना स्कीमामार्फत त्यांना दवाखान्यात पोहोचून ऑपरेशन करणे हे माझं पहिलं सहकार्य असते. ठीक आहे. तर एक जबाबदार व्यक्ती म्हणूनच आपलं एक कर्तव्य असतं आणि अशी समाजामध्ये माणसं फार थोडी असतात. ते समाजासाठी, इतरांसाठी पळत असतात. आपण पैसे मिळवण्यासाठी लोक पळतात, परंतु ही माणसं जोडण्यासाठी नेहमी सक्रिय आहेत. असं त्यांच्या हातनं हे मोठं कार्य हो आणि त्यांना अजूनही मोठे मोठे पुरस्कार मिळून त्यांचं आणि बेंबळे गावांचं नाव मोठं महाराष्ट्रामध्ये राहावं ही सदिच्छा. आपण
आमच्या स्टुडिओला आलात आणि असे पुरस्कार प्राप्त जे आहेत ते आपण या ठिकाणी आपलं व्यक्त केलं, या आपल्याला सदिच्छा. धन्यवाद.